बहुचर्चित जीएसटी विधेयक अर्थमंत्री अरुण जेटलींनी राज्यसभेत मांडलं. मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांनी अरुण जेटलींविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अखेर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. डाव्या पक्षानं तसंच काँग्रेसच्या खासदारांनी जीएसटी विधेयकाला कडाडून विरोध केला. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे तीनही नेते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत गदारोळ सुरूच ठेवा असे आदेश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आपल्या खासदारांना दिलेत. सरकार संसदेच्या नियमांची पायमल्ली करून कामकाज रेटून नेत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. Adjournment motion we are putting and we are on that issue. You stick to your demand that the House should be adjourned? Not question of adjournment. We want discussion on adjournment motion. जीएसटी का विरोध 5 साल भारतीय जनता पार्टी ने किया और उसका नेतृत्व उस विरोध का श्री नरेंद्र मोदी ने स्वयं किया और इनके वित्त मंत्री गुजरात के. हम जीएसटी के पक्ष में थे, जीएसटी के पक्ष में हैं. सरकार की तरफ से ये झूठ फैलाया जा रहा है. हमको गुलाम नबी आज़ाद जी ने सब फोन किया था, तो ये जो बिजनेस एडवाइजरी कमेटी में तय हुआ था उसके अनुसार नहीं है. अरुण जेटलींसहित भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी जीएसटीवरनं काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. काँग्रेसला देशाचा विकास नकोय म्हणून असे अडथळे निर्माण केले जात आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. एक केंद्रीय मंत्री और 2 मुख्यमंत्रियों का विषय तो एक बहाना था. कांग्रेस को केवल जीएसटी को रुकवाना था और कांग्रेस पार्टी क्योंकि देश के आर्थिक प्रगति नहीं चाहती. जब कांग्रेस पार्टी सरकार में थी तो उसकी कई नीतियां इस देश की अर्थव्यवस्था पे बोझ बन गई थी. वो जीएसटी का विरोध कर रहे, वो विकास का विरोध कर रहे. जब वो सत्ता में थे तो पर्यावरण विभाग से सारे प्रोजेक्ट्स रोके थे. आज भी वो सभी प्रोजेक्ट्स रोकने के लिए ही ये कर रहे हैं. हम चाहते हैं ये बिल मंजूर हो और उससे सभी स्टेट को फायदा होगा. जितना विलंब होगा उतना स्टेट को नुकसान होगा. ज्या जीएसटीवरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे ती कर प्रणाली नेमकी काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यास प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी एकच कर भरावा लागणार आहे. एप्रिल 2016 पासून टॅक्स लागू करण्याचा सरकारकडनं प्रयत्न सुरू आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स या माध्यमातून मिळणारा कर बंद होणार आहे. राज्यांना मिळणारा व्हॅट, मनोरंजन कर, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, एंट्री टॅक्स आदी टॅक्स बंद होणार आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर याचा सगळ्यात जास्त फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात सर्व वस्तूंचे दर समान असणार आहेत, मग ती कोणत्याही राज्यात खरेदी केली तरी. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त माल खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तसंच आपण सध्या साहित्य खरेदी करताना 30 ते 35% रक्कम कराच्या रूपाने देतो. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम 20 ते 25% येण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांची झंझट आणि खर्च बराच आटोक्यात येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना आपलं साहित्य एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास फायदा होणार आहे. जीएसटीमुळे वेगवेगळे कर भरावे लागणार नाहीत, त्यामुळे वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. जीएसटी विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. आता राज्यसभेत त्याची खरी परीक्षा आहे. हे घटना दुरुस्ती विधेयक चर्चेला घेताना आणि त्यावर मतविभाजन करताना सभागृह नीट चालणं आवश्यक आहे. या विधेयकाला उपस्थित सदस्यांपैकी 50% जास्त सदस्यांचं समर्थनही लागणार आहे. हे संख्याबळ गाठणं काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय अवघड ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी या विधेयकाची वाट बिकट आहे असंच दिसतंय. स्वाती केतकर, साम टीव्ही, मुंबई.